श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज मी इथं बटाट्याचे बॉल्स बनवणार आहे. त्यासाठी आपण लागणारं साहित्य बघून घेऊया. तर मी इथं 2 बटाटे घेतलेले आहेत, थोडासा कढीपत्ता, 8-9 हिरवी मिरची, 2 चमचे तांदळाचं पीठ, 5-7 लसणाचे कळ्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि 1 वाटी गरा घेतलेला आहे. तर आपण आता चॉपरमध्ये मिरची, कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर काढून घेऊया. तर मी त्या चॉपरमधून बारीक करून घेतली आहे मिरची आणि 2 बटाटे खिसून घेतले आहे. आता कढईमध्ये मी तेल घातलं आहे. त्यामध्ये आपण मिरचीचा ठेचा घालून घेऊया. ठेचा थोडासा परतला की त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. तर मी इथं पाऊण चमचा मीठ घातलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर मी इथं 1.5 तांब्या पाणी घातलं आहे छोट्या तांब्याने. तर आता याला उकळी फुटली की आपण गरा घालून घ्या. थोडा थोडा करून गरा पूर्ण घालून घ्यायचा आहे आपल्याला. तर मी इथं गरा पूर्ण घातला आहे. आता यामध्ये आपल्याला बटाटा घालून घ्यायचा आहे. बटाटा पूर्ण मी मोकळं करून घेतलेला आहे. तर आता पूर्ण बटाटे मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. तर मी इथं पूर्णपणे बटाटा आणि गरा पूर्ण मिक्स केलेला आहे. तर आपल्याला इथं 5 मिनिट ताट झाकून ठेवायचं आहे. तर आता 5 मिनिट झालेले आहे. आपले चांगली वाफ बसली आहे. तर एकदा परत आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत 5 मिनिट ताट झाकून ठेवायचं आहे. तर आता आपले 10 मिनिट झालेले आहे. आपला पूर्ण गरा पूर्ण मऊ झालेला आहे. आता खाली घेतल्याच्या नंतर ताटात काढून त्यामध्ये 2 चमचा तांदळाचं पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताला तेल लावून छोटे छोटे बॉल आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. तर मी तर छोटे छोटे बॉल बनवत आहे, बघू शकता तुम्ही. तर बॉल आपले तयार होईपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं मी पूर्णपणे बॉल तयार करून घेते. आता कढईमध्ये तेल टाकते. तेल आपलं गरम झालं की त्यामध्ये आपण बॉल सोडून घेऊ. तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण पूर्ण तयार केलेले बॉल सोडून घ्यायचे आहे. तर इथं बॉल हलवून घ्यायचे. सारखं हलायचं नाही, कारण सारखं हल्ल्या बॉल मधात विरघळल्यासारखे होते. तिथं बघू शकता आपल्या बॉलचा कलर पूर्ण बदललेला आहे. तर आता आपले बॉल्स पूर्ण ब्राऊन कलरचे झाले. आता काढून घेऊया. तर मी इथं ताटामध्ये काढून घेतले आहेत. असे एकदम कडक आणि खरपूस असे तळलेले आहेत. आता परत राहिलेले तळून घ्यायचे आहे आपल्याला. आपले असे मस्त कुरकुरीत असे आपले बॉल्स होतात. हे लहान मुलांना खूप आवडतात. त्यासाठी नक्की करून बघा. तर आता आपले बॉल कुरकुरीत मस्त असं कलर झालेला आहे. तरी परत राहिलेलं मी ताटात काढून घेत आहे. आता पूर्ण कढईमधलं तेल काढून घेतलं आहे. त्यामध्ये थोडीशी मोहरी, थोडीशी जिरे आणि कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे. आता त्यामध्ये आपल्याला पोहे खायचे चमचा 2 चमचे इथं मी तीळ टाकले आहेत. तीळ छान असे परतून द्यायचे आहे. तडतड झाले की त्यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे. तर मी दही पण 2 चमचे दही घेतलेलं आहे. तर दही 1 मिनिट असं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला सॉस घालायचा आहे. सॉस आणि दही पूर्ण मिक्स झालं पाहिजे. 1 मिनिट हे पूर्ण परतून घ्यायचे आणि आपले बॉल त्यामध्ये घालून घ्यायचे. तर मी पूर्ण बॉल टाकलेले आहेत यामध्ये. आता बॉल आपले पूर्ण असे मिक्स झाले आहेत. 1 मिनिट 2 मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचे आहे आणि बॉल आपले पूर्ण गरम झाले की ताटात काढून घ्यायचे. तर व्हिडिओ आवडल्यास बघितल्याबद्दल धन्यवाद.